वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातल्या थार इथे अतिक्रमण कारवाईवरून खासदार अमर काळे संतापले. प्रशासनावर दबाव टाकत केवळ एकाच व्यक्तीवर कारवाई केली जात असल्याचा दावा. काळेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं शासन निर्णय. बारामतीमध्ये अनोखं रक्षाबंधन. लाडक्या बहिणींनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला औक्षण करत त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला बांधली राखी. पालघरच्या डहाणूतील सारणी उर्से ऐना या रस्त्यावर धक्कादायक प्रकार. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच तयार झालेल्या रस्त्याला निकावलीजवळ अचानक मोठं भगदाड. ठेकेदार कंपनीचा ट्रक भगदाडात अडकला. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथे पूल धोकादायक. मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी. गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये याकरता गोगावलेंच्या अधिकारी आणि ठेकेदाराला सूचना. भिवंडीच्या आमने लोणाड मार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसेचा रास्ता रोको. 4 कोटींच्या कामाच्या गुणवत्तेची खर्चाच्या चौकशीची मागणी. बाप्पा सुस्थितीत आला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विसर्जन करणार, मनसेचा इशारा. जळगावच्या पाळधी तरसोद बायपास पुलाचा भराव खचला. अवजड वाहतुकीत बदल. मात्र महामार्गावरील खड्डे, खराब साईड पट्ट्या आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अवघ्या 23 दिवसात 5 नागरिकांचा बळी. बारामतीच्या MIDC परिसरात कार आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीवरील 2 महिलांचा मृत्यू, वाहन चालक फरार. लातूर जिल्ह्यामध्ये महामार्गावर हेल्मेट सक्ती. 1 सप्टेंबरपासून चालकासह मागच्या सीटवरील प्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय. नवी मुंबईच्या खारघरमध्ये SIR फॉर्मवरून राडा. हजारो फॉर्म झेरॉक्स करताना भाजप पदाधिकारी ताब्यात. ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये झटापट. पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन हजारो फॉर्म केले जप्त. नवी मुंबईच्या खारघरमधील SIR फॉर्म प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक. भाजप पदाधिकाऱ्याकडे फॉर्म कसे आले? आव्हाडांचा सवाल. निवडणूक आयोगालाही घेरलं. अकोल्याच्या हिवरखेड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार राडा. 2 जण जखमी. विषय पत्रिकेसोबत टिप्पणी जोडण्यावरून झालेला वाद. छत्रपती संभाजीनगरच्या कासंबरीत अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेचा बुलडोजर. 300 प्लॉट निष्कासित. कासंबरीत दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कारवाईने अनधिकृत प्लॉटिंगचा मुद्दा ऐरणीवर. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये हरियाणवी सिंगर अंकित बाली यांची हत्या. अंकितवर हल्लेखोरांकडून गोळीबार. हल्लेखोरांचे फोटो व्हायरल. पंतप्रधान मोदी 29 ऑगस्टपासून 2 देशांच्या दौऱ्यावर. उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानला मोदी भेट देणार. SCO शिखर परिषदेत सहभागी होणार.